मुंबईतील भुलेश्वर राजा मंडळाच्या आगमन सोहळ्यामध्ये दुर्घटना घडली होती। या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी मूर्तिकार अनिकेत देसाईंचा जबाब नोंदवलाय। या मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं होतं असा जबाब मूर्तिकार देसाईंनी पालिकेसमोर पोलिसांसमोर दिलेला आहे। आगमन सोहळ्याकरता मूर्ती कारखान्यातून बाहेर पडताच काही मीटरवर मूर्तीच्या पाठीमागचं वेल्डिंग तुटलं होतं अशी माहिती मूर्तिकार देसाई यांनी दिली आहे। अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी संकेत परक यांच्याकडून। संकेत, सुवर्ण, आपण जर पाहिलं तर भुलेश्वरच्या राजाची जी दुर्घटना घडली त्यानंतर जर आपण पाहिलं तर अनेक तर्कवितर्क लावले गेले की मूर्ती कशामुळे कोसळली असेल। काहींचं म्हणणं होतं अर्थात नटबोल्ट असतील किंवा वेल्डिंग लूज झालं होतं किंवा वेल्डिंग तुटलेलं होतं। स्थानिकांचा दावा असा होता की खड्ड्यांमुळे देखील कुठेतरी जी ट्रॉली होती त्याला अडथळे निर्माण झाले। पण आता पोलिसांची जी सुरुवातीपासून पोलिसांचं म्हणणं होतं ते असंच होतं की वेल्डिंग तुटलं होतं, नटबोल्ट जे होते ते लहान होते किंवा ते सैल होते। त्याच्यामुळे आता त्या अनुषंगाने सगळं जाताना दिसतंय, कारण की या संपूर्ण प्रकरणातला जो मूर्तिकार आहे, ज्या व्यक्तीने अनिकेत देसाई ज्या व्यक्तीने ही मूर्ती बनवली तो 2-4 दिवस अब्स्कॉन्डिंग होता, तो समोर आलेला नव्हता। पण काल त्यांनी जे आहे तो पोलिसांमध्ये जाऊन जबाब नोंदवलाय आणि त्याच्या जबाब असं म्हटलेलं आहे की त्या कारखान्यापासून म्हणजे बकरी अड्ड्यापासून मूर्ती आगमनानंतर पुढे 100 ते 150 मीटर पुढे गेली आणि पाठीमागचं जे आहे ते वेल्डिंग तुटलं। त्यानंतर मूर्तीला घेऊन जे आपले मूर्ती सोबत आपले जे मंडळाचे कार्यकर्ते होते सगळे माघारी आले कारखान्यात। तिथे पुन्हा एकदा जे आहे ते वेल्डिंग फिट करण्यात आलं आणि पुन्हा आगमनाला सुरुवात झाली। आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढे भुलेश्वरला मूर्ती पोहोचली आणि ती दुर्घटना घडली। तर कुठेतरी आपण जर पाहिलं तर या जबाबानुसार पण हे समोर येत आहे की वेल्डिंग तुटल्यामुळे कुठेतरी तोल गेला आणि मूर्ती कोसळल्याचं या संपूर्ण तपासामध्ये सध्या तरी समोर आलं। त्याच्यामुळे अर्थात तपास अजूनही सुरू आहे, अजूनही चौकशा सुरू आहे। त्याच्यामुळे नेमकं कारण काय हे आता लवकरच समोर येईल। नक्की धन्यवाद, आपण ही माहिती दिलीत संकेत।